हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की पूजा आणि बाळजाबाईंचं आता खूप मोठं गुपित दुष्यंत समोर येणार आणि दुष्यंत हा पूजाला घराबाहेर काढणार. आता नेमकं काय कसं घडणार सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता बरेच दिवस झालेले असतात. सावित्री हिने आता पूजाला बघितलेलं नसतं, त्यामुळे आता सावित्रीला पूजाची खूपच जास्त आठवण येऊ लागते. तिला वाटत असतं की कशी असेल माझी लेक तिकडं, कशी राहत असेल, तिला काय हवंय नको आहे ती कृष्णी बघत असेल नवं. माझ्या पिल्लाला सवय नाही आहे अशी कुठंतरी दुसरीकडे जाऊन राहण्याची, आणि आता त्या बाळजाबाईंच्या घरी ती जाऊन राहिली आहे. पण एका अर्थी ती बाळजाबाईंच्या घरी जाऊन राहिली आहे ते चांगलंच आहे. बाळजाबाईंची नजर तिच्यावर पडल आणि मग बाळजाबाईंना स्वतःहूनच समजेल की ती कृष्णा नाही तर माझी पूजाच दुष्यंत सरकारांसाठी योग्य आहे, आणि मग बाळजाबाई स्वतःहूनच त्या कृष्णाला घराबाहेर काढत्याल आणि माझ्या पूजेला घरात घेत्याल. वा, समजा अगदी असंच घडायला पाहिजे असं आता सावित्री विचार करू लागते. पण आता ती म्हणते की हे समजा होईल तेव्हा होईल, पण आता म्या किती दिवस अशी माझ्या पिल्लाला न भेटता राहणार आहे. नाही, मला काय हे चालायचं नाही. एक काम करतो, जातो आणि म्या एक डाव तरी माझ्या पूजीला भेटूनच घेतो. पूजीला भेटल्यावर मला जरा बरं वाटेल, माझ्या जीवात जीव येईल. मग आता सावित्री ही पूजाला भेटण्यासाठी बाळजाबाईंच्या बंगल्यावर जायचं ठरवते. आणि आता ती विचार करते की उद्याच जातो बघ बाळजाबाईंच्या बंगल्यावर आणि माझ्या लेकराला भेटतो. किती दिवस झाले लेकराला मी माझ्या डोळ्यानं भरून बघितलं बी नाही आहे. एवढी ती शहरात होती तवा बी असंच, आणि आता येऊन एवढी माझ्याजवळ हिथं राहिली आहे तरी बी असंच. ह्याला काय अर्थ आहे? नाही, ते काही नाही, मी उद्याच्या उद्या जातो आणि बाळजाबाईंच्या वाड्यावर पूजेला भेटून येतो. आता इथे सावित्रीने तर पूजाला भेटायला जायचं ठरवलेलं असतं, पण आता ती ही गोष्ट पूजाला फोन किंवा मेसेज करून सांगणं टाळते. कारण तिला वाटत असतं की जर मी पूजीला फोन केला किंवा मेसेज केला तर मग पूजी मला येऊ नको म्हणेल. आणि अचानक भयानक आता सगळे हॉलमध्ये बसलेले असताना सावित्री त्या ठिकाणी पोहोचलेली असते. आता सावित्रीला बघून पूजाला सुद्धा जरा बरं वाटतं आणि पटकन पूजाच्या तोंडून जातं, आई तू ये ना. आणि मग आता पटकन जाऊन पूजा सावित्रीला मिठी मारते. आता पूजा जाते, सावित्रीला मिठी मारते, भेटते. त्याबरोबर आता सावित्रीला सुद्धा आनंद होतो पूजाला एवढ्या दिवसांनी भेटल्याचा. त्यामुळे सावित्रीसुद्धा पूजाला अगदी मनसोक्त मिठी वगैरे मारते. आता त्या दोघी मायलेकी छान भेटतात वगैरे, आणि त्यानंतर आता लगेचच इकडे बाळजाबाई या दोघींकडे रागाने बघायला लागतात. त्याबरोबर आता पूजाच्या लक्षात येतं की ती चुकते. मग ती लगेचच पटकन सावित्रीला लांब ढकलते. त्यावर सावित्री म्हणते, काय ग, का मला लांब ढकलायलेस? त्याबरोबर त्या ठिकाणी कृष्णा येते आणि कृष्णा म्हणत असते, पूजे तू आईला आत्ता मिठी मारली होतीस ना आपल्या, म्हणजे तुला ही आपली आई आहे हे ओळखायला होतंय होय? आपल्या आईला ओळखलंयस तू पूजे? त्याबरोबर आता पूजा निरुत्तर होते. तर कृष्णा म्हणते, अगं पूजे, तू जर आईला ओळखला असशील तरी खरोखर लई मोठी आणि चांगली गोष्ट आहे बघ. शेवटी म्हणतात ना, आईच्या मायेत उभच असतात असली, की पूजीनं बी ओळखली, पूजीला जाणीवलं आई आहे म्हणून आपली. होय ना पूजे? बरं झालं, मी हे ना दुष्यंत सरकारसने सांगतो. आता पूजा मनातल्या मनात म्हणते, शिट, उगाच मी जाऊन आईला मिठी मारली. पण ह्या आईला कळायला नको का? आईला काय गरज होती इथे यायची? आई जर इथे आलीच नसती तर माझ्याकडनं ही एवढी मोठी बावळटासारखी चूक घडलीच नसती. आता ही कृष्णा हे सगळं जाऊन डीला सांगणार, आणि जर डीला कळलं की मला गोष्टी आठवायला लागल्यात तर लगेच डी मला घरी पाठवून देण्याची घाई करणार. मग आता लगेचच कृष्णा दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला सांगू लागते, दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय एवढा आरडाओरडा करतेस, काय झालंय काय? त्यावर कृष्णा म्हणते, अहो तुम्ही बी लई खुश व्हाल अशी काहीतरी बातमी घेऊन आलो आहे म्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, बापरे, मी खुश होईन अशी बातमी काय आणलीस काय अशी तू बातमी? त्यावर मग कृष्णा आता त्याला सांगते की पूजाला समजा काही आठवायला लागलंय बघा. त्यावर हे ऐकून दुष्यंतला सुद्धा आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, अरे कृष्णा, खरंच जर तू म्हणतेस तसं होत असेल ना तर ही खरंच खूपच मोठी गुड न्यूज आहे आपल्यासाठी. तुला काय सांगू म्हणजे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो हो दुष्यंत सरकार, मला कळायलं आहे तुम्हासनी लई आनंद झाला आहे ते, पर तुम्हाला एवढा आनंद कसा काय झाला? त्यावर दुष्यंत आता विचार करतो की नाही, आता मी सध्या तरी कृष्णाला काहीही सांगायला नको. दुष्यंत म्हणतो, काही नाही, एवढ्या दिवसांपासून तुला टेन्शन आलं होतं ना,
पूजाला सगळं कसं आठवेल, कधी आठवेल या गोष्टींचं आता पूजा शुद्धीवरती म्हणजे भानावरती आली आहे. पूजाला सगळा भूतकाळ आठवू लागला आहे तिचा. म्हणजे आता तुझंसुद्धा टेन्शन कमी झालं असेल म्हणून मी खुश आहे, बस बाकी काही नाही. त्यावर आता कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही बिना. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी एक काम करतो, मी एखाद्या मोठ्या चांगल्या डॉक्टरची तिच्यासाठी अपॉइंटमेंट घेतो आणि आपण तिला एखाद्या मोठ्या चांगल्या डॉक्टरांकडून दाखवून घेऊन येऊया. मी ना उद्याच्या उद्याचीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो. नाही म्हणजे काय होईल, आपण लवकरात लवकर तिच्यावर आता आणखीन जितके चांगले उपचार करू तितके तिच्या फायद्याचे ठरतील ते उपचार. नाही म्हणजे तिला लवकर लवकर सगळं आठवायला लागलं, हे आपल्यासाठी खरं तर खूप मोठी आणि चांगली गोष्ट घडली. त्यावर कृष्णा म्हणते, होय होय दुष्यंत सरकार, तुम्ही जे बोलायला आहे का नाही ते मला बी पटायलं आहे, अगदी बरोबर म्हणायला असं बघा तुम्ही. नाही म्हणजे चांगल्या डॉक्टरजींकडे दाखवायला पाहिजेच. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे कृष्णा तुझं, पण आता चांगल्या डॉक्टरांकडे जायचं म्हटल्यावर पूजाने व्यवस्थित वागायला हवं त्या डॉक्टरांच्या समोर. नाही म्हणजे आपल्याला तिच्याशी थोडं बोलावं लागेल, तिला समजवावं लागेल त्या डॉक्टरांसमोर कसं वागायचं, कसं बोलायचं. नाही म्हणजे जर पूजा पटकन डॉक्टरांना काही उलटसुलट बोलली तर ते बरोबर वाटणार नाही ना, म्हणून मी म्हणतो. त्यावर कृष्णा म्हणते, अहो तुम्ही कशापायी काळजी करताय, तुम्ही एक डाव तिला समजून सांगितलं की नाही की पूजा ऐकल. बघा आमची पूजी आत्ता जरी म्हणजे अशी खुळावली असली का नाही तरी पहिल्यापासून ती हुशार आहे. त्यामुळं हुशार माणसांची काय मूळपासून जात नाही ना. त्यामुळं मला खात्री आहे पूजाला तुम्ही जर समजून सांगितलं की नाही कसं वागायचं, कसं बोलायचं त्या डॉक्टरांबरोबर, तर पूजी नक्की समजून घेईल आणि ती त्या डॉक्टरांबरोबर तुम्ही म्हणाल तसं वागल, तुम्ही म्हणाल तसं बोलल बी. काय म्हणालो म्या तुम्हासनी कळालं नवं, फक्त एक डाव तुम्ही तिला व्यवस्थित समजून सांगा काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, तुला वाटतंय ना की पूजा माझं ऐकेल म्हणून, तर मग मी पूजाबरोबर बोलतो. तर इकडे आता कृष्णा ही लगेचच देवासमोर येते आणि देवाला हात जोडत म्हणायला लागते की देवा बाबा ऐकलंस रे तू माझं गारानं, माझ्या पूजीला लवकर बरं केलंस. देवी आई आता तिचं रिपोर्ट जे काय असेल का नाही ते समजा नॉर्मल येऊ द्या आणि पूजा आमची एकदम ठणठणीत आहे असं कळू देत बघ. त्याबरोबर मग आता दुष्यंत हा पूजाकडे येतो आणि आता तो पूजाला समजवू लागतो, पूजा हे बघ आपल्याला उद्या तुझ्या चेकअपसाठी एका मोठ्या डॉक्टरांकडे जायचं आहे. त्याबरोबर आता कृष्णा ही दुष्यंतला पुन्हा हाक मारते आणि मागे बोलवते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय आहे तुझं, तूच बोल जाऊन बोलली होतीस ना, मी तिच्याशी बोलत होतो तर तू मला कशाला बोलवलंस. त्यावर कृष्णा दुष्यंतला सांगते, हे बघा तिला डॉक्टरजींकडे जायचं हे सांगाच, पण त्याबरोबर तिला हेही सांगा की डॉक्टरजींकडनं आल्याच्यानंतर आपण कुठंतरी पैकी फिरायला जाऊ, तुम्हीच तिच्याबरोबर चाल, नाहीतर मग ते ऐकणार नाही, म्हणजे एकदम हट्ट करायला लागल. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हा ही आयडिया चांगली. कृष्णा म्हणते, मग हेच सांगायला बोलवत होतो, तुमच्याबरोबर फिरायला मिळणार म्हटल्यावर पूजा लगेच तयार होईल, जावा तुम्ही जाऊन मनवा तिला. मग दुष्यंत तिकडनं जातो. त्याबरोबर कृष्णा आता मनातल्या मनात म्हणत असते, एक डाव पूजाला पुन्यांदा समजा पूर्वीगत आठवायला लागलं की नाही, माझ्या इतकं खुश माणूस दुसऱ्या जगात कोणी बी नसेल. माझी पूजी एकदम पूर्वीसारखी व्हायला पाहिजे, तिला एकदम झाकपैकी आठवायला पाहिजे, कसं छान व्हायला पाहिजे. पूजीचं धूमधडाक्यात लगीन लावून देईन, पूजीचं सगळं चांगलं व्हायला पाहिजे. म्या बाला दिलेला सबूत आहे, म्या घराला कधी बी एकलं पडू देणार नाही, म्या कायम या घराची साथ देईन. आणि आता जर पूजीला बरं वाटलं नसतं तर म्या कमी पडतोय कुठंतरी असं मला वाटत राहिलं असतं. त्याबरोबर इकडे सावित्री ही आता पूजाला म्हणते, सॉरी बघ पिला, अगं मला काय माहिती होतं कोणीतरी इथं येईल म्हणून, अगं तुला बघितली आणि मला एकदम एकाएकी आनंद झाला बघ. बरं जाऊ दे, आता आणि काय अडचण करायच्यात, मी इकडनं निघतो. आणि मग सावित्री तिकडनं लगेच निघते. मग सावित्री तिकडनं गेल्यावर दुष्यंत म्हणतो, काय गं पूजा, आई बोलत होती ना तुझ्याबरोबर, मग ती गेली कशी. त्यावरती म्हणते, ते काही नाही, तू बोल ना फ्रेंड, तू इथे कशाला आलायस. मग दुष्यंत विचार करतो की मी पूजाबरोबर एकट्यानेच बसणं योग्य नाही. मग तो कृष्णाला हाक मारतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू सुद्धा ये आमच्याबरोबर बस. त्यावर पूजा आता ओरडायला लागणार असते. त्यावर दुष्यंत म्हणतो, असं नाही ओरडायचं असं, ती सुद्धा आपली फ्रेंड आहे, कळलं. त्याबरोबर मग पूजा गप्प बसते. तर आता दुष्यंत हा पूजाला सांगत असतो, पूजा तुला माहिती आहे का, ही ना उद्या फिरायला जाणार आहे, मग आपण सुद्धा जायचं का हिच्याबरोबर. त्यावर पूजा म्हणते, हो चालेल ना, तू कुठे जाणार आहेस. त्यावर कृष्णा म्हणते, म्या का नाही त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, सांग. त्यावर कृष्णा म्हणते, म्या उद्या एका कामासाठी बाहेर जायलो आहे आणि मग तिकडनं फिरायला जायलो, तर तू बी येशील काय आमच्याबरोबर.
कारण मी दुष्यंत सरकारांबरोबर जाणार आहे ना व. त्यावर पूजा होकार देते. त्यावर कृष्णा ही खुश होते. तर कृष्णा हे आता पूजाला सांगत असते, माझं का नाही जरा डॉक्टरजींकडं काम आहे, मग आपण डॉक्टरजींकडे जाऊ आणि मग तिकडनं जाऊ. त्यावर लगेच दुष्यंत म्हणतो, हो चालेल ना पूजा, आपण सुद्धा उद्या हिच्याबरोबर डॉक्टरांकडे जाऊया. म्हणजे काय होईल, तिथे आपण तुझंसुद्धा छान चेकअप करून घेऊ. ते जे हॉस्पिटल आहे ना ते खरोखर खूप मोठं आहे आणि स्मृतिभ्रंशाच्या पेशंटसाठी तर आणखीनच जास्त ते हॉस्पिटल प्रख्यात आहे. त्याबरोबर आता हे पूजा ऐकते आणि पूजाला ठसकाच लागतो. पूजा म्हणते, काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं म्हणजे तुला बरं नाही आहे की नाही आता सध्या, मग तुझी ट्रीटमेंट करायची आहे ना आपल्याला. मग ते जे हॉस्पिटल आहे ना ते तुझ्यासारख्या पेशंटसाठी स्पेशली बनवलं गेलं. तुझ्यासारखे पेशंट तिथे जातात त्यांच्या इलाजासाठी, कळलं का? त्यावर आता पूजा हे ऐकून खूपच जास्त घाबरून जाते. पूजा विचार करते की नाही, काहीही झालं तरी मला दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाही जाता येणार. त्यावर दुष्यंत तिला म्हणतो, काय गं पूजा, काय झालं? तू कुठे हरवलीस? येशील ना उद्या तू दवाखान्यात? येशील ना? नाही यावंच लागणार. दवाखान्यात जायला अजिबात नखरे करायचं नाही आता पूजा. दवाखान्यात जायचंच. डॉक्टरनी दिलेलं सगळं गोळ्या औषधंसुद्धा खायच्या आणि डॉक्टरांचं सगळं ऐकायचंसुद्धा, कळलं ना? त्याबरोबर मग मात्र आता पूजा ही काही न बोलता नेहमीप्रमाणे पळ काढते, आड्याला नजर लावते आणि उठते आणि चालायला सुरुवात करते. आता ती थेट तशीच चालत चालत बाळजाबाईंच्या रूममध्ये येते. बाळजाबाई तिला म्हणतात, तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या रूममध्ये अशी डायरेक्ट येत जाऊ नको म्हणून, तरी पण कशाला आलीस? त्यावर मग आता पूजा म्हणत असते, मग यायला नको होतं तर काय करायला हवं होतं? बाळजाबाई, अहो तुम्हाला माहिती आहे का दुष्यंत काय करायला निघालाय ते? त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय झालं? त्यावर मग आता पूजा सांगत असते, डी उद्या मला कुठल्या तरी मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं म्हणतो. त्याचं असं म्हणणं आहे की ते डॉक्टर ह्या स्मृतिभ्रंशाच्या आजारावरती स्पेशल आहेत. जर खरोखर ते डॉक्टरांनी स्पेशालिटी वगैरे केलेले डॉक्टर असतील ना तर ते सगळं आपल्यासाठी खूपच जास्त अवघड ठरेल. त्यावर बाळजाबाई म्हणतात, मी मॅनेज करीन सगळं. त्यावर पूजा म्हणते, अहो नाही जमणार तुम्हाला, हे सगळे डॉक्टर काही ऐकत नाही. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही डीला समजावा आणि त्यालाच सांगा ना दवाखान्यात मला घेऊन जाऊ नको, मी बरी होईन घरीच म्हणून. त्यावर बाळजाबाई म्हणतात, बरं काय करायचं ते मी बघते, तू निघ. जर तुला उगा कुणी माझ्या खोलीत बघितलं तर कालवा होईल. त्याबरोबर पूजा आता बाळजाबाईंच्या खोलीतनं बाहेर पडते. पूजा आता बाळजाबाईंच्या खोलीतनं बाहेर पडल्याबरोबर लगेचच बाळजाबाई विचार करतात की मला लागलीच जाऊन दुष्यंतबरोबर बोलायला हवं. काय बी झालं तरी दुष्यंतनं पूजाला दवाखान्यात नेता कामा नये. मग आता बाळजाबाई दुष्यंतकडे येतात आणि दुष्यंतला म्हणतात, काय रे दुष्यंत, तू त्या पोरगीला कुठंतरी दवाखान्यात नेणार आहेस म्हण, असं मला कळलं. त्यावर दुष्यंत होकार देतो. त्यावर मग सावित्री म्हणते, अरे दुष्यंत, आज कुठंतरी जाऊन तिला तिच्या आईबद्दल आठवले आणि थोडे दिवस जाऊ दे की. नाही म्हणजे तिनं सगळ्या माणसांना ओळखायला लागू दे, तू तिचा मेवना आहेस हे तिला आठवू दे, ती कृष्णी ती तिची बहीण आहे हे तिच्या लक्षात येऊ दे आणि मग घेऊन जा की तिला दवाखान्यात. नाही म्हणजे तू तिच्या उपचार करायला आहेस याचं मला समाधान आहेच रे. पर त्यावर दुष्यंत म्हणतो, आई उलट जर तिला थोडं थोडं आठवायला लागलं आहे, तिला जर तिची बुद्धी थोडीशी साथ देते की नाही, तर मला डॉक्टरांच्या मदतीने तिला आणखीन पुढे खेचून आणायचं आहे. म्हणून तिला डॉक्टरांकडे नेणं खूप गरजेचं आहे आणि तू काळजी करू नको. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे पण तो डॉक्टर कोण हाय, कसा हाय? त्यावर दुष्यंत म्हणतो, आई अगं तू का काळजी करतेस? मी म्हटलं आहे ना तुला, तू डोंट वरी राहा, निश्चिंत झोप, मी आहे ना, मी बरोबर सगळं व्यवस्थित काळजी घेईन आणि ते जे डॉक्टर आहेत ते माझ्या चांगल्या ओळखीतले आहेत. त्यामुळे ते डॉक्टर काहीही चुकीचं करणार नाहीत किंवा कुठलंही चुकीचं औषध वगैरे देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी व्यवस्थित बघतो काय करायचं ते. तू निवांत राहा आणि काळजी करू नकोस. काय करायचं आहे ते सगळं मी व्यवस्थित बघतो. त्यावर मग बाळजाबाई होकार देतात. त्याबरोबर इथे आता पूजा मात्र खूपच जास्त घाबरलेली असते. पूजाला वाटत असतं की शिट, हे सगळं काय होऊन बसलं. त्यानंतर दुष्यंत पूजाला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. कृष्णासुद्धा त्यांच्याबरोबर गेलेली असते. पूजाच्या काही बेसिक ट्रीटमेंट, बेसिक टेस्ट केल्या जातात. आता पूजाच्या त्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांच्या असं लक्षात येतं की पूजाचा स्मृतिभ्रंश झालेलाच नाही आहे. डॉक्टर दुष्यंतला सांगतात की दुष्यंत, ही पेशंट अगदी व्यवस्थित आहे. नाही म्हणजे मुळात हिला पेशंट म्हणणंच चुकीचं आहे, कारण ही पेशंट नाहीच आहे, कारण हिला काहीही झालेलं नाही आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, अहो नाही डॉक्टर, असं कसं शक्य होईल, हिचा तर स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यावर डॉक्टर सांगतात की नाही, ही नाटक करते, हिला काहीही झालेलं नाही आहे. त्यावर हे ऐकून दुष्यंतला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्याच्या लक्षात येतं की याचा अर्थ पूजाने पुन्हा एकदा मला फसवलेलं आहे.
पूजा असं वारंवार का वागते हा प्रश्न दुष्यंतला पडतोच. त्याबरोबर त्याला आता पूजाचा खूपच जास्त रागसुद्धा येतो. त्यामुळे आता दुष्यंत ठरवतो की आता मी पूजाला सोडणार नाही. आता मी तिची हक्कलपट्टी थेट या घराच्या बाहेरच करणार. मग दुष्यंत हा पूजाला घरातनं बाहेर हकलतो आणि म्हणत असतो, मुळात ना तुझी लायकीच नाही आहे तुझ्यावर विश्वास ठेवावा अशी. लाज नाही वाटत का गं तुला एवढं खोटं वागताना, एवढं खोटं बोलताना? इथे मी तुला माझ्या घरी घेऊन आलो, तुझी एवढी व्यवस्थित काळजी घेतली, माझ्या बायकोने कृष्णाने तुला एवढं चांगलं सांभाळलं, बहीण आहेस तिची म्हणून तिला तुझी काळजी वाटत होती. तू कधी बरी होशील याच्यासाठी ती देवाकडे रोज प्रार्थना करत होती आणि तू मात्र तिची प्रत्येक वेळी फसवणूक करत राहिलीस, माझी फसवणूक करत राहिलीस. नाही, चूक खरं तर माझीच आहे. ती तर बिचारी साधी भोळी आहे, तिने तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण मला तर तू किती नीच आहेस, किती हलकट आहेस ते माहीत होतं, तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला. आता तू या घरात राहायचं नाही. म्हणून मग एवढं बोलून दुष्यंत आता पूजाला थेट घरातनं बाहेर काढू लागतो. आता यावेळी बाळजाबाई पूजाची साथ देतील असं पूजाला वाटत असतं, पण उलट बाळजाबाईसुद्धा स्वतःवर काहीच घेत नाही. उलट त्या पूजालाच म्हणतात, काय गं पुरी, कशापायी वागवलंस गं असं आम्हा सगळ्यांना? अगं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं तुझी बुद्धी परत यावी, तुला लवकर बरं अनशी, तू तर आमचीच फसवणूक केलीस की. नाही म्हणजे म्हणतात का नाही, खऱ्याची दुनिया नाही ते काही खोटं नाही बघ. तुझ्याकडं बघून स्पष्टपणे कळायलंय. लाज वाटली नाही होय तुला एवढं खोटं बोलताना? अगं माझ्या लेकानं किती काही केलं तुझ्यासाठी, तुला बरं वाटावं म्हणून मोठ्या डॉक्टरांकडं तुला दाखवलं. अगं तुझी एवढी काळजी घेतली. शी दुष्यंत, हिला ना ह्या घरात ठेवूच नकोस. तू हिला या घरात आणलंस तेच चुकीचं केलंस बघ. त्याबरोबर आता दुष्यंत होकार देतो, माझं चुकलं आई असं म्हणतो आणि बाळजाबाईंच्या समोरच पूजाला घराबाहेर काढतो. आता बाळजाबाईंनी दुष्यंतच्या समोर त्यांची इमेज नीट अँड क्लीन राहावी यासाठी खरं तर सगळं काही पूजावरती ढकलून स्वतः मात्र मस्त निवांत बाजूला झालेले असतात. तर इकडे आता पूजा ही मनातल्या मनात म्हणत असते, बाळजाबाई आज जरी तुम्ही सगळं माझ्यावर ढकलून मोकळ्या झाला असलात ना तरीसुद्धा मी इतक्या सहजासहजी गप्प बसणार नाही आणि हार तर मुळीच मानणार नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सगळं माझ्यावर ढकलाल आणि मी सगळं शांतपणे माझ्यावर घेईन? बिलकुल नाही या, बिलकुल नाही. आता बघा ही पूजा काय करते ते. नाही जर डी समोर तुमचा खरा चेहरा मी आणला आणि तुम्हाला वटणीवर आणलं ना तर माझंसुद्धा नाव पूजा कोल्हापुरे नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.